आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. यापुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. नमस्कार सर. नमस्कार. मी आमोद खरे, जगदीश हडप. नमस्कार सर. दीपस्तंभ या आपल्या उपक्रमामध्ये आज आम्ही आपली खास मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. त्याला कारण असं आहे सर की व्यवसायाचा खूप मोठा समुद्र आहे आणि यात आमच्यासारखे नवीन व्यावसायिक येत असतात आणि बऱ्याच वेळेला उत्साहाने सुरू झालेला प्रवास अडचणी आल्यावरती थोडासा डळमळीत होतो, विश्वास हलतो, पुढे जावं न जावं हे प्रश्न तयार होतात आणि मग अशा व्यावसायिकांना सल्ला ही फार महत्वाची गरज असते किंवा एक मार्गदर्शन तत्व लागत असतं. जसं समुद्रामध्ये दीपस्तंभ हे जहाजांसाठी मार्गदर्शनाचं काम करतात किंवा कुठल्या बाजूला जा किंवा कुठे जाऊ नकोस, तसेच या व्यवसायातले किंवा व्यवसाय क्षेत्रातले आपण दीपस्तंभ आहात असं आमचं ठाम मत आहे. कारण आपण जो एवढा मोठा प्रवास केलाय त्याच्यातले अनेक अनुभव आपल्या गाठीशी आहेत आणि या अनुभवातून बरेच जण शिकू शकणार आहेत. तर या मुलाखतीचं हे प्रामुख्याने प्रयोजन आहे आणि आपला सगळा व्यवसायाचा प्रवास या मुलाखतीत उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर मुलाखतीची सुरुवात मला अशी करावीशी वाटेल की पितांबरी या एका प्रॉडक्ट पासून सुरू झालेला हा प्रवास आता एक सर्वमान्य महाब्रँड आहे पितांबरी. त्याचा जो प्रवास आहे हा एवढा मोठा प्रवास आहे, याचे निश्चित काहीतरी टप्पे असतील आणि हे काय टप्पे आहेत म्हणजे हा प्रवास कसा कसा पुढे जात गेला याविषयी तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला आवडेल. पहिल्यांदा मी BBNG चे आभार मानतो की त्यांनी दीपस्तंभ हा कार्यक्रम म्हणजे दीपस्तंभ आम्ही स्वतः आहोत की नाही माहिती नाही, पण आम्हाला जो काही अनुभव मिळालेला आहे तर तो ते जे काही समुद्रातले खडक आहेत किंवा ते जे काही धोके आहेत ते नक्की टाळून उद्योजकांना पुढे जाता येईल आणि पुढच्या स्टेज मागचा शहाणा असं जसं म्हटलेलं आहे तसं आपल्याला जे काही अडचणी आल्या त्या उद्योजकांना येऊ नये आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. BBNGचा कुठलाही उपक्रम असेल तर पितांबरी आम्ही बरोबर असतो आणि तुम्ही आम्हाला तुमच्यात जे घटक मानता त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि तुमच्या प्रश्नाकडे वळतो की आपण जर काही एक बघितलं की पितांबरीला तर साधारण 35 वर्ष झाली आहेत, 32-35 वर्ष. तर पूर्णपणे प्रोप्रायटरशिप कंपनी, त्याच्यानंतर पार्टनरशिप कंपनी
पार्टनरशिपच्या नंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि कदाचित आता ते पब्लिक लिमिटेड कंपनी सुद्धा होऊ शकेल. म्हणजे कंपनीच्या दृष्टीने असे जर का आपण टप्पे बघू शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक असं आपल्याला म्हणता येईल की पहिल्यांदा मी इन्स्टिट्यूशनल सेल करत होतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदम आपण जन्माला आलो तर आपण ब्रँड म्हणूनच जन्माला आलो की काय, तर असं नाही आहे. आम्ही पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये जी काही लिक्विड सोप बनवत होतो, साधी भांडी घासण्याची पावडर बनवत होतो, डिटर्जंट पावडर होती, रुपेरीचं वेगळं नावाने आम्ही काही लिक्विड सिल्वर आम्ही विकत होतो, पितांबरीचं नाव सुद्धा पितांबरी नव्हतं, कॉफशाय नव्हतं. तर असे सगळे आम्ही त्या सगळे कॅटरर्सना, त्याच्यानंतर ताजमहाल आमचं चांगलं हॉटेल जे आहे ते आमचे गिराईक होतं. आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं, बाबाने आम्हाला दाखवलं की तुम्हाला महिन्याला फक्त 2000 रुपये प्रॉफिट मिळतोय. आणि त्या म्हटलं की आता कसं होणार की 2000 नाही, आणि त्याने कॅल्क्युलेट करून दाखवलं की महिन्याला 12000 रुपये तरी तुला मिळायला पाहिजे. म्हणजे ही साधारण 87-88 सालची गोष्ट आहे. आणि 89 साली मग आम्ही पितांबरीची सुरुवात झाली. तर 12000 रुपये कुठे आणि 2000 रुपये कुठे. मग तेव्हा मी DBM ला ऍडमिशन घेतली. म्हणजे मी BSc पहिला ग्रॅज्युएट होतो. आणि ते काय शिक्षण कशासाठी असा प्रश्न होता मला की बाबा आपण शिकल्याचा काहीच व्यवसायासाठी उपयोग नाहीये. मग मोझॅक टाईल्सची एक फॅक्टरी चालवण्याचा प्रयत्न केला होता. आणि बाबांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. म्हणजे ते पण असे टप्पे आपल्याला म्हणता येईल की पहिल्यांदा एक ग्रॅज्युएट आणि काही जण नोकरी धंदा नाही असा माणूस, त्याच्यातनं मग तो मोझॅक टाईल्समध्ये अयशस्वी होतो. त्याच्यानंतर मग ट्रान्सपोर्टमध्ये बाबांच्या हाताखाली काम करायचं का, पण मग तिथे बाबांच्या बरोबर काम करायचं नाही, आपलं स्वतंत्र काहीतरी आपण चालू करायचं. मग इन्स्टिट्यूशनल सेल असा चौथा टप्पा. आणि मग पाचवा DBM करत असतानाच त्या वर्गामध्येच मला FMCG शब्द ऐकल्यानंतर एकदम आमचे सगळी प्रॉडक्ट, आणि मग त्याच्यातलं बाबा कॉफशेनचं प्रोडक्ट आपण पितांबरीचा आपण म्हणजे तो पितांबरी असा शब्द नव्हता, आपल्याला FMCG प्रोडक्ट करायचं आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्यावेळी 6 कोटी लोकसंख्या होती. मग भागिले 5, मग 12.5 लाख कन्झ्युमर जर का झाले तर मग गुणिले 5 रुपये. आणि मग त्याचा तो कॅल्क्युलेटर होता छोटा खिशातला, त्याच्यात ते गुणिले 5 केल्यावर इन्फिनिटी असं आलं. आणि म्हटलं भयंकर काहीतरी सेल होणार आहे याचा. आणि नाही तो 5वा टप्पा झाला की FMCG. म्हणजे तुम्हाला FMCG मध्ये यायला सुद्धा 5-7 वर्ष लागली आम्हाला. आणि मग तो FMCG सुद्धा ते म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स ह्याच्यात आपण सर्वाईव्ह होऊ शकतो की नाही, म्हणजे आपल्या गावामध्ये, मुंबईमध्ये. मग पुन्हा त्याचे टप्पे की महाराष्ट्रामधले 5 भाग, मग गुजरात आणि कर्नाटक, मग साऊथ इंडिया, मग सेंट्रल इंडिया, मग नॉर्थ, मग ईस्ट, मग ऑल इंडिया आणि मग एक्सपोर्ट. म्हणजे असे त्याला सगळ्या प्रकारचे व्यवसायाला आपण जॉग्राफिकल टप्पे म्हणू. बिझनेसच्या त्या स्टाईलने आपण त्याला प्रोप्रायटर ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असा टप्पा म्हणू. टर्नओव्हरच्या हिशोबाने सुद्धा आपण जर का बघितलं तर आम्ही त्या 100 पुढे विकले गेले की आम्ही कुल्फी खायचो. म्हणजे तलावबळीवरती इन्सेंटिव्ह. तर हे असे अनेक त्याला टप्पे आहेत. आणि टर्नओव्हरचं सुद्धा जर का आपण बघितलं तर सुरुवातीला अगदी आपण म्हणूया की 1000 रुपयापासून किंवा आमचं कितीतरी दिवस 2-3 वर्ष 1 लाख रुपये वगैरे टर्नओव्हर होता. तिथपासून तर आता यावर्षी आम्ही 240 कोटीचा टर्नओव्हर आम्ही या मार्चला पॅन्डेमिकच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अचीव करू. ग्रेट सर. सर आता तुमचा हा प्रश्नामध्ये मला प्रश्न आहे की पितांबरीमधून पितांबरी या नावावर आता तो FMCG झाल्यानंतर काय झालं की ब्रँड नेम मी तेव्हा सगळी ब्रँडची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि 22 लॉज ऑफ ब्रँडिंग नावाचं मी सगळ्या उद्योजकांना पण सांगेन या मुलाखतीतून. की अल राईस म्हणून तो लेखक आहे. तर त्या सगळ्यांनी ज्यांना आपलं म्हणजे ब्रँडिंग तुम्हाला FMCG मध्ये तुम्ही असा किंवा तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये असा, तर त्यांनी ते रंग कसे आहेत म्हणजे आपण बघतो की कोकचा रंग तो निळा आहे, तर पेप्सी जेव्हा आलं की कोकचा रेड आहे कलर आणि पेप्सी ब्ल्यू मध्ये आलं, तर तुम्हाला त्याच रंगाचे मध्ये डुप्लिकेट तर होता. तर आपली आयडेंटिटी आपल्याला जर क्रिएट करायची जर का असेल तर तुम्हाला सगळं युनिक लागतं. म्हणजे चित्र युनिक, कलर युनिक, मॉडेल युनिक, तुमचं जे काही शब्द असेल तो युनिक. आणि मग कॉफशेन जे होतं ते कॉपर स्वच्छ करणारं म्हणून ती कॉफशेन असं मी 50 किलो पावडर ताजमहाल हॉटेलला सप्लाय करत होतो. माझ्या मनामध्ये असं की जे युनिक आहे, जे नाही आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवू शकेल असं कुठलं प्रोडक्ट आपण आणू शकतो. तर तेव्हा स्टीलच्या पावडर ओडोपिक वगैरे आलेल्या होत्या, शायनिट होती. तर तांब्या पितळासाठी काही नव्हतं. कारण आमच्याकडे दिवाळीत सुद्धा किंवा गणपतीमध्ये किंवा सणवार आला की आई आम्हाला मला सुद्धा भांडी घालायला सांगायची. आणि मग ते चिंच राग बी घेऊन आणि आजीकडे वगैरे तो मोठा ह्याचा तो बंब वगैरे होता. तर तेव्हा पितळाचं नाही मी असं तो कोळसा लाकडं हे करून, तर ते तांब्या पितळ स्वच्छ निघायचं पण पॉलिश सारखं व्हायचं नाही. ब्रासो एक पॉलिश होतं पण त्याला सुद्धा छोट्या वस्तू काहीतरी असतील
बक्कल बिक्कल असेल किंवा काही लेबल किंवा तुमच्या नावाचे पाटे असतात. आणि मग असं लक्षात आलं की जेव्हा आम्ही मित्रांकडे नातेवाईकांकडे जायचो तर सगळे असे त्या स्वयंपाकघरामध्ये डबे असे लाईनीत लावलेले दिसायचे. त्याच्यानंतर पराती असायच्या, पातेली, सगळंच म्हणजे कलई लावून सगळे आपण त्या कलईवाल्याकडे सगळी भांडी द्यायची, ती घेऊन यायची. कारण आतल्या बाजूने त्याला कलई असायची पण बाहेरच्या बाजूने तुम्हाला ते घासावायच लागायची. आणि मला लक्षात आलं की हे कारण त्याने सांगितलं की जे आत्ता प्रोडक्ट नाही आहे ते प्रोडक्ट जर का तुम्ही ते आणलं मार्केटमध्ये आणि त्याला तुम्ही काहीतरी युनिक नाव दिलं तर तो तुमचा युनिक ब्रँड होऊ शकतो. आणि मग त्याला ही कॉफशेल आमची पावडर परफेक्ट बसत होती. मग 15 दिवस आम्ही ते तांबं पितळ असं ते जप करत होतो. आणि मग ते तांबं पितळ करता करता संस्कृतमध्ये पितळेला पित असं म्हणतात. आणि मग तांबं आणि पित्त आणि बरी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे मग तो पितांबरी. मग पितांबर हे विष्णूचं महावस्त्र आहे. मग पितांबरी आम्ही डिक्शनरी म्हणलं, तो शब्दच नव्हता. मग आम्ही असं तुमच्यासारखे मित्र होते त्यांना विचारलं की पितांबरी हे तुम्हाला कसं वाटतंय की पावडरचं समजा आम्ही नाव ठेवलं पितांबरी, ठीक आहे, कारण त्यांना काहीच माहित नव्हतं ते अनमोल असतात. त्याच्यामुळे आम्ही काय खूप असं त्यांना काही आम्हाला असं पहिलं वाटत होतं की असं पितांबरी म्हटलं वा काय पितांबरी म्हणजे असं कोणतरी बोलते कोणीच ते नावच आपल्याला नंतर आपल्याला मोठं करायचं असतं. पण युनिक नाव आम्हाला दिसलं. आणि त्याच्यात असं आहे की जोडशब्द असता का म्हणे त्या नावामध्ये उच्चाराला सोपं पाहिजे. त्या पितांबरी साधा 4 शब्द आहेत आणि खूप 8 अक्षरी वगैरे असं असता का म्हणे. तर त्या सगळ्या व्याख्यांमध्ये ते बसत होतं. आणि मग आम्ही तो पितांबरी ब्रँड असं घेऊन म्हणतो. सुंदर सुंदर म्हणजे ऑफशाईन टू पितांबरी हा प्रवास आपण थोडक्यात सरांकडे ऐकला. पण सर ऍक्च्युली ब्रँडिंग आपण ज्याला म्हणतो म्हणजे पितांबरीचा शब्द उगम तुम्ही केला पण टीव्हीवर तुमची जाहिरात फार फेमस झाली होती. बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. बरोबर. मी खरं हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच दिलं. मी तुम्हाला असं विचारलं पितांबरी माहेरी असं करून तुम्ही पितांबरी सिलेक्ट केलं काय आलं की जाहिरात करायला पाहिजे. कारण FMCG मध्ये काय तुमचं असतं की इन्स्टिट्यूशनल सेलमध्ये तुमचं B2B असतं. म्हणजे तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवत असता आणि तो समजा इंजिनिअरिंग प्रोडक्ट आहे तर त्याच्या मशीनमध्ये लागणार त्याला काय अनेक मशीन असतील असं काय सांगता येत नाही. आणि त्या 4 मशीनवाल्यांकडे पण आपण जाऊ शकतो. पण जेव्हा आपण कन्झ्युमर म्हणतो तेव्हा मी जसं म्हटलं की त्यावेळेला मला DBMला असताना आपल्या पॉप्युलेशनशी संबंध येतो की एकंदर लोक कसं आहे कारण प्रत्येकाला घरामध्येच ते उत्पादन लागणार आहे. त्यामुळे मी आज तरुणांना म्हणेन की तुम्ही इन्स्टिट्यूशनल सेलमध्ये जर का असाल तर तुम्ही FMCG मध्ये आमच्यासारखं जसं काय ते एखादं प्रोडक्ट करू शकता का. कारण मग तुम्ही समुद्रामध्ये आहात, तुम्ही एखाद्या छोट्या तलावामध्ये तुम्ही नाही आहात, मग तुम्हाला समुद्र आहे. कारण 6 कोटी त्यावेळी होता आता 12 कोटी आहे महाराष्ट्राची लोकसंख्या. आणि त्याला जर का तुम्ही 5ने भागलं तर त्याचं उत्तर केवढं तरी येतं. म्हणजे 2.5 कोटी घरं आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि त्या 2.5 कोटी लोकांनी जर का तुमच्या त्यातले 10% मी म्हटलं की ते तांबे बिलाचे भांडे जसं ते पूजा करणारे पण लोक 10% असतील तर 12.5 लाख गुणिले 5 म्हणजे 60 लाखाचा साधारण दर आणि गुणिले 12 केलं तर 7 कोटी त्यावेळी त्याचं टर्नओव्हरचं उत्तर आलं होतं की जे म्हणजे आम्ही बनवू शकू की नाही वगैरे आमच्या क्षमतेच्या बाहेरच होत होते. पण म्हणजे मार्केट साईज मोठा होता. तर त्यावेळी मग जाहिरात करणं आवश्यक आहे कारण एवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर ते घेणार ते. मग रेडिओ आहे, मग न्यूजपेपर आहे, मग TV आहे. मग आपण काय कशा पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आणि मग जो ब्रँडिंग आहे किंवा हे जे नाव आहे आपण जर काय म्हटलं की शेक्सपियर म्हणाल की नावात काय आहे पण नावातच सगळं आहे. आणि आपण आध्यात्मिक आपण असं म्हणतो की आपण म्हणतो की फक्त नामच तुम्हाला तरुण देईल वगैरे. नामाचं एक महत्व आपल्यासाठी वेगळं आहे. ते काय युरोप अमेरिकेला नाही नाम बिम त्यांना माहिती नाही, त्यांना ब्रँड नेम माहिती त्यांना. आणि मग हे आम्ही राजेश दर्यापूरकर नावाचा माझा भावाचा मित्र होता आणि तो GG फिल्म्स मध्ये तो काम करत होता दादरला. आणि मग तो एक लेखकाला घेऊन आला आणि मग आम्ही लेखक आणि आम्ही असं बसलो आणि सांगितलं पितांबरची स्टोरी सांगितली किंवा गृहिणी हे आमचं ग्राहक आहे. आणि मग चर्चा करता करता की बायका मग माहेरी जातात, मग रागवल्यानंतर जातात, कंटाळा दमल्यानंतर त्या जातात. मग असं ते माहेर आणि चालू होतं. आणि मग तो त्याला वाटतं की या टॅगलाईन मध्ये पितांबरी हा शब्द आम्हाला पाहिजे. आणि गृहिणी म्हटल्यानंतर मग त्याला एकदम असं स्टाईल झालं की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी असं ते एकदम वाक्य आलं. पण एकदम कन्सेप्टच बदलला कारण जनरली बायको गेली माहेरीवरती पुरुषांना वेगळी कामच असतात. बरोबर आहे. पण तुम्ही ते भांडी घासायचं काम त्या टाकल्यामुळे जाणून दिलं. हा जो ब्रँड क्रिएट करणं म्हणजे आता तुम्ही जे मगाशी सांगितलं कॅल्क्युलेटरचे आकडे हा ब्रँड क्रिएट झाला पण त्यामध्ये सातत्य राखण्याकरता पण एक फार मोठी कसब आहे. तर ते आम्हाला नव उद्योजकांना ऐकायला आवडेल सर त्याबद्दल. कंटिन्युअस कसं आहे की एखादा आपण जाहिराती आपण बघतो आपण पण सगळेजण तुम्ही सुद्धा TV रेडिओ न्यूजपेपर बघत असता. एखाद्या प्रोडक्टची जाहिरात कमी झाली त्यावेळी कंपनी बंद झाली की काय किंवा त्यांचं काहीतरी नीट चालू नाहीये. त्यामुळे एखाद्या प्रोडक्टला नवीन प्रोडक्ट आल्यानंतर त्याची जाहिरात वाढवणं किंवा सीझन मध्ये सुद्धा तुम्ही जर का बघितलं काल निर्णय
तर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीपासून सुरू करतात आणि कॅलेंडर 1 जानेवारीला याच्यापर्यंत ते थांबवतात. हे काही प्रोडक्ट सिझनल असतात, काही प्रोडक्ट कंटिन्युअस असतात. तर आमचं दरवर्षी जाहिराती साधारण दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत. Correct. आता आमचं सुद्धा साधारण श्रावण लागला की पितांबरीचा सण उत्सव चालू होतात दिवाळीपर्यंत. पण तिथे आम्ही पीक जाहिराती करतो. पण जाहिराती सतत तुमची महिन्याच्या ह्याच्यातून कुठल्या ना कुठेतरी लोकांच्या, आणि त्याला आपण महाराष्ट्राचे जर का हे केले तर 5 भाग साधारण पडतात. एक मुंबई आणि कोकण आपण एक धरूया, नंतर तुमचं एक खानदेश आपण म्हणूया की नाशिक, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर मराठवाडा एक विभाग येतो की औरंगाबाद ते सोलापूर आणि सगळं, मग विदर्भ येतो की अकोला ते नागपूर, आणि मग वेस्टर्न महाराष्ट्र येतो की तुमचं पुणे ते सांगली, सातारा, कोल्हापूर पर्यंत. तर या 5 विभाग आपल्या कुठल्या विभागात आपला सेल आहे, आणि कुठल्या विभागात सुरुवातीला सगळे विभाग काही आपण एकदम चालू करत नाही. आम्ही सुद्धा पहिल्यांदा मुंबई चालू केलं, मग पुणे चालू केलं, मग खानदेश, मग मराठवाडा, मग विदर्भ, आणि पुण्याच्या म्हणजे पुणा म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र केला. तर त्या ठिकाणचे लोक आपलं कंझ्युमर कोण आहेत, मग तिथे आम्ही एस टीवरती होर्डिंग घेतली होती. सगळ्या 60 एस टी स्टँड लागणार, एस टी हे जाण्याचं मोठं माध्यम होतं. आणि असं बायको गेली माहेरी कामगिरी पितांबरी आणि प्रशांत दामलेचाच फोटो. मग रेल्वेच्या ह्याच्यात सुद्धा आम्ही तो सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेतनं दिसेल अशा ठिकाणी आम्ही ते होर्डिंग घेतलेलं होतं. तिथे पण बायको गेली माहेरी कामगिरी मॉडेल पण बरोबर सिलेक्ट केलं. प्रशांत दामलेंचं आणि रेशन महिलांमध्ये प्रशांत दामलेंची फेमस तो नाट्य ह्याच्यातला तो नाट्य सम्राटच होता तो, तर त्यामुळे, आणि चॉकलेट हिरो असल्यामुळे पसंती पण चांगली होती. ही महत्वाची गोष्ट सांगितली की प्रत्येक वेळेला मीडिया तुम्ही त्या पद्धतीचा सिलेक्ट केला की पुण्याकडे करताना तुम्ही बोर्डिंग पाहिजे किंवा एस टी पाहिजे, त्याचं फार महत्व आहे का त्याची ब्रँडिंग. आणि आपल्याला एक बजेट काढायला लागतं की आपण जे काही टर्नओव्हर आपला आहे तर बाकी सगळे ओव्हरहेड्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला जाहिरातीवरती किती खर्च करायचा, आणि जाहिरात तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि दाखवण्यासाठी येणारा खर्च, हे 2 वेगळे खर्च आहेत. आणि मग त्याप्रमाणे आपल्या प्रोडक्टप्रमाणे पण प्रत्येक प्रोडक्टला आपल्याला तेवढ्या लोकांपर्यंत जाण्यासाठी, आणि रिटेलमध्ये पण तुम्हाला स्कीम पण द्यायला लागतात. रिटेलचं एक ते वेगळंच कॉस्टिंग प्राइसिंग वेगळं आहे का, किंवा तुम्हाला MRP एक असते, आणि मग MRPच्या अलीकडे तुम्हाला रिटेलर्स मार्जिन असते, मग डिस्ट्रीब्युटर मार्जिन, मग सुपर स्टॉकिस्ट का पूर्वी CNF, मग आपलं सेलिंग प्राइस, मग आपले मार्जिन, आणि मग तुमचे कॉस्ट वगैरे असं करत हे प्राइसिंग हे वेगळंच त्याच्यातलं. रिटेलला काय स्कीम पण मी म्हणत स्कीम बाराला एक वर्ड ऐकलेलं एकावर एक फ्री. एकावर एक फ्री खूप जास्त झालं ते मॉलमध्ये वगैरे सगळे काही दिवस तुम्ही करू शकता. कारण एकाला एक फ्री म्हटलं की गृहिणी एकदम तिकडे धावत सुटतात, ते एकावर एक म्हणजे मॅग्नेट येते. पण ते सुद्धा तुम्हाला काही दिवसापुरतं करून, कारण जाहिरातीवरती खर्च करायचा का प्रत्यक्ष लोकांना सॅम्पल द्यायचा. आता आम्ही मध्ये लोकसत्तामध्ये आमच्या गुळाच्या पावडरची जाहिरात केली होती, अर्धा पेज जाहिरात दिली होती, आणि 25 ग्रॅमचं सॅम्पल आपण चिकटवलं होतं त्याच्यावरती, आणि ते सप्लिमेंटला त्यांना करता येतं. तर असे मी 3 लाख आम्ही सॅम्पल वाटली, तर त्याला आम्हाला जवळ 15 लाख रुपये खर्च आला होता. म्हणजे आता ते करण्याच्या वेळी समजा 3-4 मॉलमध्ये मी एकाला फ्री दिलं असतं तरी ते काय 2-3 लाखात झालं असतं, आणि मग त्या तेवढ्या गृहिणी मग कंटिन्युअस घेऊन जाऊ शकतात. म्हणजे आपल्याला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून सुद्धा आपल्याला FMCचे प्रोडक्ट मॉडेल करत असताना बघायला लागतं. सर, पितांबरी जे सुरुवातीचं प्रॉडक्ट आहे आणि आज वेल नोन आहे, आज पितांबरी भरपूर व्हर्टिकल्समध्ये काम करते आणि वेगवेगळे करते. म्हणजे तुमचं आत्ता अगदी लेटेस्ट त्याच्यापर्यंत तुम्ही ॲग्रिकल्चरपर्यंत आहात, ॲग्रो प्रॉडक्ट्सपर्यंत आहात. ही रेंज अशी वेगवेगळी रेंज करावी, याच्या मागे नक्की तुमचा विचार असणार काहीतरी. कारण एक प्रॉडक्ट छान चाललंय हो, किंवा त्या याच्यामध्ये माझा व्यवसाय व्यवस्थित चालेल असं असताना वेगळं प्रॉडक्ट, म्हणजे टुरिझममध्ये आहात तुम्ही, सॉफ्टवेअरमध्ये आहात, मग असे वेगवेगळे व्हर्टिकल करण्याची तुमची मानसिकता काय होती, त्याच्यामागे काय विचार होता, आणि हे करताना हे मॅनेजमेंटचं सगळं आहे त्याचा विचार तुम्ही कसा करू ठेवला? म्हणजे अनेक जो उद्योजक असतो त्याला स्टॅग्नन्सी येऊन चालत नाही. तो सतत वेगवेगळ्या सेमिनार, वेगवेगळे तुमचे कार्यक्रम असतात, त्याच्यामधून आपण जात असतो की आपण लोकांची, उद्योजकांची चरित्र सुद्धा आपण नेहमी वाचत असतो, बघत असतो. तर तिथे असं एक प्रिन्सिपल पण आहे, सतत एक मॅनेजमेंटची कंटिन्युअस मला एक ही होती की मॅनेजमेंटची खूप पुस्तकं, म्हणजे पीटर ड्रगर पासून ते सगळे जे काही मॅनेजमेंटचे गुरु आहेत किंवा जे काही जगप्रसिद्ध पण लोक येतील तर त्यांच्या सेमिनारला जाणं, त्यांचं ऐकणं. तर सगळी अंडी तुम्ही एकाच घरट्यामध्ये ठेवू नका, असं एक जो सांगितलेलं असेल. तर त्या ह्याच्यामध्ये की एकाच प्रॉडक्टवरती आपण खूप अवलंबून होतो, आणि आम्ही ते कित्येक दिवस ते आम्ही तोडू शकत नव्हतो. म्हणून आम्ही R&D सेंटर चालू केलं. त्याच्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की दुसरे कुठली प्रोडक्ट अजून, कारण एकच प्रोडक्ट होतं. डिस्ट्रीब्युटर म्हणायचे की आम्हाला अजून दुसरी प्रोडक्ट द्या. मग आम्ही तो बार चालू केला. त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की तांब्या पितळेची भांडी कमी कमी होती किंवा होत आहे असं आमचं, जेव्हा मी प्रिन्सिपलला जेव्हा सांगितलं माझी आयडिया तुमच्या मॅनेजमेंटच्या, ते म्हणाले की तू घड्याळाच्या काठी उलटी फिरवतोस का,
आता स्टीलचा जमाना आहे आणि तांबे पितळेचं कुठे घेऊन आला म्हणजे तेव्हा पण एक पोटात गोळा होता की किती दिवस चालेल पण अजूनपर्यंत चालू आहे आणि पुढे आता तांबे पितळची भांडी वाढतात सुद्धा. तर मग आम्ही असं विचार केला की रसरत्न समुच्चय नावाचे ग्रंथ आहेत, आमचे एक आयुर्वेदिक मित्र आहेत, म्हणजे आपल्याला सतत ना बिझनेसच सगळीकडे दिसला पाहिजे. तर ते विश्व हिंदू परिषदेसाठी माझ्याकडे देणगी मागायला आले होते. तर मी म्हणतो 3 वर्ष झाली की डॉक्टर तुम्ही आमच्याकडे नेहमी येतात आणि त्यांचं नाव पण सुधीर रानडे म्हणून फेमस आहेत ते ठाण्यातले, तर तू काहीतरी मला एकदा प्रॉडक्ट दे ना तुझ्या आयुर्वेदात ते मी प्रमोट करेन. तर मला असं एका म्हणलं ठीक आहे. मग तो म्हणलं की आपण मुलांसाठीच एक हे करू. तर चंदन मला लाक्षादी नावाचं एक तेल आहे, म्हणजे चंदन रक्तचंदन, त्यानंतर बला वनस्पतीचं मूळ आणि तुमचं चंदन बला आणि लाख असते पिंपळाची, तर त्याच्या आधारे आणि तिळाच्या तेलामध्ये ते सिद्ध करायचं आणि ते लावायचं. तर मुलांचं एकदम नियोजन म्हटलं चांगलं आहे, भावी पिढी आपल्याला घडवायची असेल तर बेबी मसाज ऑइल इज अ मस्ट. मग त्याने तो फॉर्म्युलेशन आम्हाला दिलं. मग R&D मध्ये येऊन त्यांनी सगळं आम्हाला दाखवलं. म्हणजे मग तो आयुर्वेदाचा आम्ही त्याच्याप्रमाणे मग सुरू. मग मी आयुर्वेदिक एक डॉक्टरच घेतला आमच्या याच्यावरती R&D मध्ये आणि मग ती सगळी आमची जी त्या आयुर्वेदाची रेंज आहे ती चालू झाली. म्हणजे एका प्रोडक्टमधनं एक प्रोडक्ट, एका प्रोडक्टमधनं एक प्रोडक्ट. मग कुठेतरी गायीच्या सेमिनारला गेलो होतो तेव्हा मग ते सगळं गायीचं महत्त्व काय आहे, मग दुधाचं महत्त्व काय आहे, मग दही, ताक, मग पंचगव्य, मग ती ॲग्रो डिव्हिजन, मग गोमूत्र बेस आम्ही ते गोमूत्र आणि नीम असं ते ती डिव्हिजन सुरू झाली. आणि एक डिव्हिजन चालू करत असताना असं नाही केलं की एकदम प्रचंड मोठं काहीतरी प्रोडक्शन करून आम्ही केलं. मग त्याचं टेस्ट मार्केटिंग, त्याचं सॅम्पलिंग आणि त्याला एक म्हणजे ते शिजत असताना एक अन्न आपण जे काही करतोय त्यावेळेस बाबा बारीक 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 छोटे छोटे आणि मग त्याच्यातली 4-5 प्रोडक्ट, मग त्यातलं कुठलं सक्सेसफुल होईल, मग त्याला परत पॅकेजिंग, त्याचं कॉस्टिंग, प्राइसिंग असं ते एक चालू असताना दुसरं हळूहळू डेव्हलप करणं, मग तिसरं, मग ते मूल दुसऱ्याकडे ते वाढवायला शाळेमध्ये गेलं की मग पुढचं मूल त्याच्यामध्ये आलं. असं असं ते होत 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 एकातून एक प्रोडक्ट होत गेली. ते सॉफ्टवेअर जरी सांगायचं झालं तरी जेव्हा आमचे 300 लोक सेल्समन आले तर ते रोज DSR डेली सेल्स रिपोर्ट त्यांना सगळ्या गावांमधून लिहायला लागायचा आणि ते त्यांचे अक्षर हस्ताक्षर लागायचे नाहीत आम्हाला. ते डेटा एंट्री करायची. मग डेटा एंट्री होऊन त्याचं रिपोर्ट येईपर्यंत काय झालेलं असेल तर की तो पुढचा महिना किंवा चालू व्हायचा. मी वाचून सगळं ते पोस्टमार्टम व्हायचं. मग तेव्हा लक्षात आलं की हे नाही उपयोग. मग आम्ही त्याचं स्कॅन करून काय करता येईल का. मग आमच्याकडे आमचं स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट होतं आणि काही प्रोग्राम होतं. मी स्वतः मग प्रोग्रामिंग शिकलो, मी स्वतः अकाउंटिंग शिकलो. एका उद्योगातून आपण दुसरा उद्योग चालू करतो. आणि सॉफ्टवेअरचं एक उदाहरण जर का आपण घेतलं तर की पितांबरीसाठी आमचे 300 सेल्समन होते आणि ती खूप आम्हाला तो त्रास व्हायचा की सगळं त्यांचा हस्ताक्षर लागून ते बघणं. तर मला लक्षात आलं की अनेक उद्योजकांना हा प्रॉब्लेम असेल. आणि त्याच वेळी एक अमेरिकन आमचे एक मित्र परत आले होते आणि त्यांनी एक ॲप तयार केलं होतं. आणि माझ्या लक्षात आलं की हिंदुस्तान लिव्हर किंवा काही कंपन्यांकडे अशा प्रकारचे ॲप आहे. तर ते प्रत्येक ॲपला एक सेल्समन ॲड करायचं झालं की ते आमच्याकडे पैसे मागायचे, एक प्रोडक्ट ॲड करायचं झालं की पैसे मागायचे आणि ते भयंकर महाग व्हायला लागलं. तर मी आमच्या लोकांना सांगितलं की आमच्याकडे काय स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट होतं, तिथे काही प्रोग्रामर होते आणि मी जसं फॉक्सप्रो मी स्वतः शिकलो. त्याच्यानंतर मग ते लोक ते डिपार्टमेंट घेऊन पुढे गेले. मग ते .NET वगैरे त्यांनी सगळं शिकून ते आमच्या सगळे ते ॲटोमेशन त्यांनी आणलं होतं. आणि मग सेल्स ॲनालिसिस वगैरे सगळं आम्ही दर महिन्याला आम्ही ते किती कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या प्रॉडक्टचा कुठल्या डिस्ट्रीब्युटरचा किती सेल होतो याचं आम्ही पूर्ण विश्लेषण करायला सुरुवात केलेली होती. आणि मग हे प्रोग्राम आणि तो त्याचं जे काय आम्ही मोबाईल फोन आलेले होते आणि त्याचवेळी स्मार्ट आम्ही ते मला आठवत आहे की आपण स्वतःच आपण तो प्रोग्रामिंग लिहायचं. मग आमच्या लोकांनी ते प्रोग्राम लिहिले आणि त्यावेळेस स्मार्टफोन नव्हते, त्याच्या बॅटऱ्या चालायला पाहिजे. कारण आता सेल्समन जर का तिकडे गेला तर मग ते चार्जर आम्ही त्यांना दिले. मग कोरियातनं आम्ही स्मार्टफोन 300 इम्पोर्ट केले, इथपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि मग ते आता ॲप ते तयार झालं. मग आमचे 300 लोक व्यवस्थित वापरायला लागल्यानंतर माझ्या मनात आलं की हेच प्रोडक्ट म्हणून आपण विकलं तर काय. आणि तिथे आमच्या डिजिकेअरच्या डिव्हिजनचा जन्म झाला. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आज जवळजवळ आमचा 10 लाख रुपयाचा सेल दर महिन्याचा डिजिकेअरचा होतो आणि ती डिव्हिजन आमच्या आता प्रॉफिटमध्ये आली. आणि जे काय आता सगळे FMCGचे आहेत की 10 सेल्समन असतील, तिरुमला म्हणून आपण जी जाहिरात बघतो तर त्यांचे सुद्धा आता 800 सेल्समनचं काम आमच्याकडे आलेलं आहे. तर त्या आणि मग त्याचं मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट असेल, त्याच्यात ते प्रोडक्ट्स असेल, ॲटोमेशनचं असेल, तर असं त्याच्यामध्ये ते एक एक ॲड होत जाईल. आता जर म्हणजे जाहिरात, तर जाहिरातीचं सुद्धा एक मॉडेल किंवा आम्हाला तयार करायचं आहे की कुठल्याही जाहिरातींना तुम्ही सिरियलना जाहिराती द्या तर त्याची वेगळी सॉफ्टवेअर्स असतात आणि ते आमच्याकडे आहे. तर सगळ्यांनी ते सॉफ्टवेअर घेण्याची गरजच नाही आहे. तर त्याचं सुद्धा आपण म्हणतो TRP करण्यासाठी तर एकच आपण सॉफ्टवेअर घेतलं आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही काही जसं त्यांना पापडचं हे विकतो आणि पेनमध्ये
किंवा मुंबई परिसरात त्यांना जाहिरात दाखवायची तर मला माहिती आहे ह्या सिरियलला एवढे आहे, हे तुझं एवढं बजेट आहे, तर न्यूज चॅनल जे असतात त्याच्या खाली जे स्क्रोलिंग जाते तर बाबा काय क्षमा किंवा काय अमुक पापड खा, मग ते फोन नंबर दिला की डायरेक्ट फोन दिला आणि त्याला मिळेल त्याचं. असं पण व्यवस्था त्याच्यात ऍड होत जाऊ शकतात. सध्या हे एवढे व्हर्टिकल ऍड करता तर ते व्हर्टिकल सांभाळायला उत्तम टीम पण लागते. कारण हे सगळं तर तुम्ही एकट्याच्या आवाक्यातून नाही आहे. म्हणजे तुझे एवढे व्हर्टिकल झाले, एक पितांबरी होतं तेव्हा एक प्रोडक्ट होतं तेव्हा ते कदाचित शक्य झालं असेल, पण आता 300 साईजमध्ये तुमचे पितांबरी जरी तुम्ही म्हणाल मग बोलता बोलता, तर ही सगळी टीम बिल्ड करताना किंवा ती टीम कशी बिल्ड करायची, ती रिटेन कशी करायची, दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. करेक्ट. तर त्याबद्दल त्याला पण जेव्हा मी इतिहासाचा खूप मला आवड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सतत मी वाचतच असतो मध्ये मध्ये, वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचणं, आणि त्याच्यातनं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे जे त्यांचं आहे, आणि शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंट अशी पण पुस्तकं आता आहेत. शिवाजी महाराज आणि MBA ते जाधवांची पुस्तकं आहेत, ते डॉक्टर आपट्यांचं पुस्तक आहे. तर त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे. आणि मग त्यांच्या वेळचे जे विभाग होते, मग आपल्या वेळचे कुठले कुठले विभाग आहेत, मग त्या विभागांना प्रमुख आपण कसे देऊ शकू. आणि मग आम्ही लिडरशिप डेव्हलपमेंट हा एक आम्ही आमच्याकडे नंतर जेव्हा पितांबरीला 15 वर्ष झाली त्यापासून आम्ही सुरू केलं. आणि श्रीनिवास पंडित नावाचे एक कन्सल्टंट होते, ते लोकसत्तामध्ये लिहित असत, आणि मग त्यांना आम्ही ते जॉन्सन अँड जॉन्सनचे HR प्रमुख होते, तर मग ते येऊन त्यांनी म्हणाले की तू कराडेप्रमाणे आहेस, आणि मी पण कराडच आहे, BBAची आपल्या प्राणाबद्दल प्रेम असतं. आणि त्याला की तुझ्यासाठी मी करतो, तुझ्याकडे त्यांनी मला पहिलं काय विचारलं, तुला भाऊ आहे का, आणि तुझं जावई तुमचं जावई तुझा मेवणा तुझ्या धंद्यात आहे का, म्हटलं नाही. मग म्हणे मी येतो. आता ह्याची भांडणं सोडवणं म्हणजे लिडरशिप डेव्हलपमेंट. म्हणजे आपले भांडणं काय सोडवणे, भांडतच राहतात, ती नको आहे म्हटलं. ते म्हटलं ठीक आहे, तसं काही नाही आमच्याकडे. मग त्यांनी तो लिडरशिपचा आमच्याकडे केलं. मग सगळ्या हायरार्कीज कशा पाहिजे, मग त्यांनी लोअर त्याचे मॅनेजर, मध्यम, हायर, मग त्याच्यानंतर आम्ही कोर ग्रुप अशी संकल्पना आणली, मग डिव्हिजनल हेड आम्ही आणले, मग इतर कंपन्यांची पुस्तकं आणून त्यांच्या हायरार्की कशा असतात, मग व्हाईस प्रेसिडेंटपर्यंत किंवा डायरेक्टरपर्यंत आपण कसं हे करू शकतो. आणि याच्यात खूप तुमचं चालू असतं, कारण जेव्हा ते ITचे लोक आले होते आणि ते सांगायला लागले की फ्लॅट पाहिजे, फ्लॅट मॅनेजमेंट सिस्टीम, तर तुमच्या ITसाठी ठीक आहे, आपण काय होतो आपण सगळं फ्लॅट करायला लागतो. मी अजिबात केलं नाही ते. म्हणजे ते कोण कन्सेप्ट देतात ना, ते काहीतरी नवीन कन्सेप्ट घेऊन येतात. आपल्याला ते उपयुक्त आहे किंवा नाही, आपल्याला त्याच्यातलं काय आपण घेऊन गेलं पाहिजे, आणि मग वेगवेगळ्या हायरार्कीचे कसे फायदे असतात. त्यामुळे आमच्याकडे अजून व्हर्टिकलच हायरार्की सिस्टीम आहे, किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्याच्या खाली मग ते व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्या खाली मग जनरल मॅनेजर, मध्ये CEO. आता आम्ही एक घेतोय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण आम्ही घेतोय पहिल्यांदाच, की प्रोफेशनल त्याच्यामध्ये पाहिजे. मग डिव्हिजनल हेड आहेत, मग कोर ग्रुप आहे, मग सब कोर ग्रुप आहे. ते प्रत्येकाला असं कळलं पाहिजे की दर वर्षाला आपण काहीतरी प्रगती करतोय. आपण जसं एक लहानपणापासून आपल्याला वेगळ्या इयत्तेमध्ये आपण जातो, ती एक मानसिक भूक पण असते. डेसिग्नेशन ही सुद्धा एक गरज आहे पगाराच्या बरोबरच, आणि मग त्याला आनंद पण त्याच्यातनं तो मिळत असतो. त्याचा आम्ही समन्वय साधून, आणि अष्टप्रधान मंडळ हे त्याचं हे होतं, डिपार्टमेंट त्याचं हे करत नव्हतं. तर तुमच्या ना आतापर्यंतच्या बोलण्यामध्ये मला नेहमी एक गोष्ट प्राकर्षाने जाणवली की ती म्हणजे तुमचा ना रिसर्चवर फार जोर आहे. आतापर्यंत बोलण्यामध्ये मला हे सतत जाणवत राहिलं की कुठलं ना कुठलं, आता सुद्धा तुम्ही सांगितलं की कन्सल्टंट बरंच काही सांगेल, पण ते मला काय घ्यायचंय, परत स्वतःचा अभ्यास त्याच्यावरती आला. ओके, मॅनपॉवरमध्ये पण सर काय म्हणतो, मी शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळ म्हणजे हा पण एक वेळा म्हणजे पितांबरीचं वैशिष्ट्य आहे, प्रॉडक्ट रिसर्च असू दे, मार्केट रिसर्च असू दे, आणि त्याच्याच बरोबर अजून एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे तुम्ही तयार केलेली डिस्ट्रीब्युटर चेन, की आज तुमचे अनेक म्हणजे ऑर्डर्स घेण्यासाठी फिरणारे मार्केटिंग पर्सन्स आहेत. आता बऱ्याच वेळेला ना व्यावसायिकांसमोर एक गोष्ट असते, मी काय आता काय माझ्या व्यवसायात रिसर्च करायचं आहे, मी आजच चालू करतोय. तर नक्की याचं महत्व काय, प्रत्येक व्यवसायाने याच्यावर किती फोकस केला पाहिजे, मग तो नवीन असू दे, व्यवसाय वाढता असू दे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की हे ना मोठी कंपनी झाली की ते रिसर्च वगैरे बघायचं असतं, तर यात किती तथ्य वाटतं? नाही, आपल्याला एक कायम जे रुटीन काम आहे ना ते आपण अजिबात करता कामा नाही. ते रुटीन झालं की ते XYZ देऊन टाकायचं, मला ते चेंजच पडत नाही. रुटीन आलं की मला अस्वस्थता येते, आणि सारखं नवीनच्या शोधामध्ये जर का काही नवीन वाचलं नाही. मी तुम्हाला एक उद्योजकांना सुद्धा मी रोज 10 पेपर वाचतो. तर सुरुवातीला मी बातम्या वाचायचो, मग बातम्यानंतर मी फक्त आता जाहिरातीच वाचतो. म्हणजे जाहिराती वाचणं हाच आता माझा कार्यक्रम आहे, आणि त्याची कारणं पण आपल्याला कशा जाहिराती बनवल्या पाहिजे.
मग त्या जाहिरातीमध्ये तो सगळ्यात चांगला पेपर न्यूजपेपर कुठला असेल, तुम्हाला तुम्ही उत्तर मिळणार टाइम्स ऑफ इंडिया. नाही, ॲग्रोवन हा सगळ्यात चांगला पेपर आहे. ॲग्रोवन लावा. तो आमच्याकडे ठाण्यात मिळत नव्हता. मग मी तो तिकडं पुण्याहून खास रोज कुरिअरने ॲग्रोवन पाठवा मला. त्याच्यामध्ये तुम्हाला दररोजच्या पेपरामध्ये एक नवीन प्रोडक्टची संकल्पना आपल्याला त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आणि जवळ 30 मॅगझिन्स आमच्याकडे येतात, इंग्रजी, हिंदी, मराठी. 30 मॅगझिन ते 30 मॅगझिन्स आपण वाचणं, त्याचे वेगवेगळे विषय. म्हणजे आजच त्यांनी चांगलं हे होतं की प्लॅस्टिकपासून हायड्रोजन आणि हायड्रोजनचा उपयोग कारमध्ये करणं, असं तुमच्या पुण्यनगरी पेपरामध्ये एक आलेलं आहे. ती कात्रण करून आमच्या R&Dला पाठवून दिली. म्हणजे आपण सगळ्या प्रकारचे वाचन करणं, ते त्या डिपार्टमेंटला पाठवणं आणि त्याच्यातलं अद्ययावत बाबा आपल्याला काय घ्यायला पाहिजे, तर ती त्याला कंटिन्युटी आहे आपली एक कंटिन्युटी. कुठल्यासाठीचं खूप चांगलं हे आहे. हां, तर हे सतत मिळाले. मग मग काय होतं, तुम्हाला कमी वेळ असतो. रुटीन काम सगळं त्यांनी करणं, त्या आकडेवारीतनं आपल्याला कळणार आहे सेल वाढला का नाही वाढला, किती वाढला, प्रॉफिट झाला की नाही झाला. ते CFOचं काम आहे. तो चीफ फायनान्शियल ऑफिसर आहे, त्यांनी प्रॉफिटमध्ये खर्च किती किती करायला पाहिजे त्या त्या डिव्हिजनचं त्यांना दिलेलं आहे. तर तो आपल्याला त्याच्याप्रमाणे आपण करू शकतो. म्हणजे R&Dवर हा म्हणजे ते डिपार्टमेंट R&Dचं सेंटर आहे, ते DSIR म्हणून त्याला. आणि तिथे कसं इन्सेंटिव्ह पण आहे की 200% तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट पण आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपये खर्च केले तर तुम्ही वजावर 200 रुपयाची मिळते. असं भारत सरकारचं R&Dला एक पण आहे. पण तुम्हाला इंडिपेंडंट सेंटर लागतं. मग त्याचं आमचं लिगल डिपार्टमेंट पण आहे किंवा आमचं लायसनिंग डिपार्टमेंट आहे. म्हणजे त्यांनी ती माहिती काढली की R&D जर का केलं तर त्याच्यातनं आपल्याला फायदा पण होईल. म्हणजे तुम्हाला त्याचा खर्च नाही आहे. पण हे लोकांना माहितीच नसतं. आणि जगात लोक त्यांच्या टर्नओव्हरच्या 60% वगैरे R&Dवर करतात. भारतीय कंपन्या फक्त 0.3-0.2% करतात. पितांबरी आम्ही आमच्या टर्नओव्हरचे 3% आम्ही R&Dवरती खर्च करतो. म्हणजे पगार बिगार, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन सगळं खर्च होतं. R&Dमधूनच नवीन प्रोडक्ट तयार होतात. आणि मग मला ती हीच लागली. म्हणजे त्याची गोडीच निर्माण झाली की कसं R&D करणं, मग विद्यापीठांबरोबर टायअप करणं, विद्यार्थी काही आपल्याकडे शिकायला घेणं, मग जास्तीत जास्त शिकलेले म्हणजे MTech असलेले PhD आपल्याला कसे घेता येतील लोक R&Dमध्ये, मग ती संशोधन कसं करायचं, रोज त्याचा आपण एक वेळ देणं त्यांना. मग जेवढे ॲग्रो डिव्हिजनचं R&D वेगळं, होम केअरचं वेगळं, हेल्थ केअरचं वेगळं, फूडचं वेगळं, मग त्याचे प्रमुख, मग त्यांचे सोमवारी वेगळा विषय, मंगळवारी वेगळा, बुधवार वेगळा, गुरुवार असे त्यांचे विषय. मग त्यांच्याप्रमाणे टाईम मॅनेजमेंट, अत्यंत महत्त्वाचे. टाईम मॅनेजमेंटकडे कोणाचंही लक्ष नसतं. मग सिस्टीम्स पण काय लावल्या त्याच्या, मग तिथे R&D सेंटर आणि मग ते विषय घेऊन येणार. मग मार्केटमधून चांगली आहे ना, मॉल्समधून तुम्हाला रेडी प्रोडक्ट दिसतात आपल्याला, ती घेऊन येणं, त्याला बेंचमार्क करणं, त्याच्यापेक्षा उत्तम प्रोडक्ट आपण बनवणं. आम्ही आता काही बेकरी प्रोडक्टवरती पण प्रयोग करतोय. ते आता बेकरी प्रोडक्ट तुम्हाला काही दिवसांनी मिळतील. सर, पण साधारणतः R&D वगैरे पण तुम्ही आता फार छान सांगितलं की सेपरेट R&D सेंटर झालेलं आहे. बरोबर. पण म्हणजे आपण व्यवसाय म्हणलं की चढउतार आलेच. तर असं कधी झालंय का की R&D टीमने एखादं प्रोडक्ट आपल्याला सांगितलं, तुम्ही ते लॉन्च केलं आणि त्यात आपल्याला काहीतरी सेटबॅक बसला, तर असंही काही झालंय का तुमच्या बाबतीत कधी? का नाही झालं होतं ना. जसं आता लेमन ग्रास नावाचं एक प्रोडक्ट आहे. तर आम्ही मध्ये आमची एक पितांबरची फॅक्टरी गुवाहाटीला आहे आणि ॲग्रो डिव्हिजनमध्ये जसं आता आपले काही उद्योजक ॲग्रो डिव्हिजनमध्ये जात आहेत, तर त्यावेळी असं झालं की आमचं ते अगरबत्तीच्या वेळेला आम्ही चाफ्याची झाडं लावली आणि चाफ्याचा अर्क काढून मग चाफ्याची अगरबत्ती बनवली. जसं गुलाब वगैरे केलं. तर लेमन ग्रास आमच्या मनामध्ये असं आलं की ट्रेडिंग आम्ही काही करत होतो आणि 1300 रुपये साधारण लेमन ग्रासची किंमत होती तेलाची. म्हणजे लेमन ग्रास आपण आणलं आणि त्याचं एक्स्ट्रॅक्शन काढलं तर त्याचं लेमन ग्रास ऑइल मिळतं आणि त्याची किंमत 1300 रुपये होती. तर तो साधारण 500-600 रुपयाला लेमन ग्रासचा आम्हाला पडत होता. म्हणजे 600-700 रुपये प्रॉफिट होता. असं म्हणून मग आम्ही लेमन ग्रासची मशिनरी घेतली. आसाममध्ये जाऊन आम्ही ते बघितलं कसं काढतात. मग कोकणामध्ये लावलं. मग आम्ही 60 एकर जमीन भाड्याने घेतली आणि मग प्रचंड लेमन ग्रास आम्ही तो केला. आणि मग जेव्हा आम्ही ते काय झालं, त्या गव्हर्नमेंटच्या स्कीमने सगळीकडे लेमन ग्रासचं ते फॉर्म्युला आणि सगळ्यांना शिकवलं होतं. त्या लेमन ग्रासची किमती 1300 वरून 600 वरती आल्या आणि सगळं लेमन ग्रास विकणं हे एकदम तोट्याचं झालं ते. आणि मग त्या 60 एकर जमिनीचं करायचं काय, 80 एकर जमीन आमच्याकडे झाली. 20 एकर आमची स्वतःची आणि 60 एकर भाड्याने घेतलेली. मग आम्ही ती मशिनरी वगैरे विकून टाकली. आणि मग तेव्हा काय झालं होतं की त्याच वेळी आम्ही ऊसाचं आम्ही काय हे करत होतो आणि गूळ आमचा मार्केटमध्ये गुळाची पावडर यायला लागली होती. आणि आमच्या राजापूरच्या जवळ तळवड नावाचं आमचं गाव आहे. तर तिथे आम्ही ऊस लागवड करून तो रुचियाना गूळ आम्ही केलेला होता आणि त्याचा सेल वाढत होता. तर रातोरात आम्ही निर्णय घेतला, त्यांना सगळं लेमन ग्रास काढून टाका, नांगर फिरवा आणि ऊस लावा.
आणि आम्ही आता 60 एकरावरती ऊस लावला आणि 4000 टन आता आम्ही ऊसाचं गाळप या वर्षी आपण करू. ते आपल्याला लगेच बदल आम्ही करून लेमन ग्रास आम्ही थोडंसं ठेवलेलं आहे. आणि लेमन ग्रास आम्ही काय केलं की आमचे सगळे बार वगैरे आहेत, तिथे आम्ही वेगळं परफ्यूम वापरत होतो. तर आम्ही सगळं आता तुम्ही जर का पितांबरी बार, पितांबरी लिक्विड डिशवॉश लिक्विड आहे, त्यात तुम्हाला लेमन ग्रासचा परफ्यूम इन हाऊस आम्ही वापरला. आणि बाहेरचे आम्ही जे 1400 रुपयांनी 2000 रुपयांनी परफ्यूम घेत होतो ते 700 रुपयांनी आम्हाला त्याची कॉस्ट एकदम खाली आली. So म्हणजे त्या सेटबॅक मध्ये पण तुम्ही प्रॉफिट करायलाच पाहिजे ना आपल्याला. आम्ही थोडं नुकसान झालं ते, कारण तेवढं मध्ये काही 6 महिन्याचं जे नुकसान झालं असेल किंवा ते लेमन ग्रास सगळं ते करायला लागलं. पण निर्णय तुम्हाला फार फास्ट घ्यायला लागला. आणि तिथे कोणी आमच्याकडे ते निर्णय प्रक्रिया आम्ही 4 डायरेक्टर पार्टनरशिप वगैरे कोण नसल्यामुळे कोणी हे का करतोय किंवा हे नाही करायचं वगैरे भानगड नाही. एकदा निर्णय झाला की तो फास्टेस्ट ह्याच्यात इम्प्लिमेंटच झालेला पाहिजे. इम्प्लिमेंटच सुरुवात झाली आणि त्याचं मग पुन्हा लगेच शेड्यूल त्याचं की काय झालं, काढून झालं का, ऊस लागला का, ऊसाचं कुठून घेतलं, कुठला ऊस घ्यायचा. टाटाचं एक वाक्य मी ऐकलं होतं टाटाचं की ते म्हणायचे की मी डिसिजन घेतो आणि मग तो बरोबर कसा होईल याच्यासाठी. मला असं लक्षात आलं की आपण पण टेस्ट करतो फक्त ते टाटा आपण प्रभुदेव उद्योजक कोणी किती मोठा असू दे करतो, जर का तो निर्णय बरोबर घेत असेल तर तो राईट पाथवरती आहे. आणि त्यासाठी रतन टाटा किंवा जे मोठे उद्योजक आहेत त्यांचं खूप आपल्याला मोलाचं मार्गदर्शन होत असतं. म्हणजे आपण चुकत नाही होत, आपण त्यांना एकाच ट्रॅक वरती होते. डिसिजन घेणं हे फार मोठी गोष्ट आहे व्यवसायामध्ये कुठचे जर, कारण हा प्रश्न विचारण्यामागचा आमचा दुसरा उद्देश असा होता की नवीन जेवढा तो व्यवसाय घेतो ना सर, तो भावनिक अडकलेला असतो. एखादा तोटा होतो तरी तो असा प्रयत्न करतो की आज करेन उद्या करेन आणि त्याच्यामध्ये मग त्याचे लॉस खूप मोठमोठे होत जातात. तर हे भावनिक अडकणं आहे हे कितपत धोक्याचं आहे. त्याच्यावर टेक्निकल कधी त्याला कसं असतं की त्याला दुसरा पर्याय नसतो. तर सतत आपण जर का ABC असे प्लॅन करून ठेवले ना की हे नाही झालं तर हे नाही झालं तर हे, तर असं आपल्याकडे नसतं. तो भावनिक अडकत असतो पण दुसरं काय करायचं त्याला माहितीच नसतं. तर आमच्याकडे कसं ते, आणि तुम्हाला तो जो आहे ना म्हणजे रमी खेळण्यात आपण म्हणतो की पत्ते सतत घेत राहिलं पाहिजे, पत्ते आपण टाकत राहिलं पाहिजे. हा गेम आपण उद्योजकांनी खेळला पाहिजे असं मला वाटतं. सतत बदलतं आणि मग ते कसं 3 राजे असतील, सिक्वेन्स नाही टाका, चान्स घ्या ना, दुसरं काही माणसात बरोबर नसेल काढून टाका, दुसरी घ्या माणसं, तुम्ही दुसरे उद्योग घ्या, दुसऱ्या जागा तुम्ही निवडा. सर तुम्ही एवढं लाईट बोर्डवर सांगताय पण आम्हाला माहिती आहे की हे एवढं सहज शक्य नाहीये. पण म्हणजे मला त्यातनं असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की एखादी सिच्युएशन अशी येतेच की 4ही दरवाजे बंद झालेले आहेत. बरोबर आहे. तर आणि आता काय करायचं, तर अशा अडचणीच्या प्रसंगी सर तुम्ही तुमचं मनोधैर्य कसं उंचावून ठेवता? कारण तुम्ही जे तुमचा सक्सेस जेवढा लाईट बोर्डवर सांगता तो तेवढा नक्की नाहीये. की जसं मागच्या वर्षी आमची अगरबत्तीची फॅक्टरी अंगावला होती आणि अंगावला तिथे आग लागली त्या फॅक्टरीला आणि पूर्णपणे सगळी ती भस्मसात झाली. कारण सगळं ते जाळवच वस्तू होती, अगरबत्तीतल्या सगळ्या वस्तू जाळव असतात. आमचे सगळे लोक टेन्शनमध्ये होते की आता 2 कोटी रुपयाचं हे होतं. मी इन्शुरन्स काढलेला होता पण ते इन्शुरन्स बघितलं नाही ना की तुम्हाला 1 वर्ष तरी लागतील पैसे मिळाला. तर अशा वेळी आपलं जे पुण्यकर्म आपण जे केलेलं असतं त्याचे आपण बघितलं की आपण जे चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही बँकेकडे गेलो आणि बँकेला झाले आमच्याकडे तारण बिरण काहीही नाही आहे असे सिच्युएशन आहे. बाकीचे फोटो इन्शुरन्सचे सगळे रिपोर्ट आम्ही त्यांना दाखवले. तुम्ही आम्हाला 1 वर्षभरासाठी 2 कोटी रुपये द्या. तर त्यांनी बोर्डामध्ये पण त्यांनी लगेच हे केलं, बोर्डाच्या समोर आम्हाला बोलायला सांगितलं आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला 8 दिवसात 2 कोटी रुपये आमची सँक्शन करून दिले. त्यामुळे आम्हाला जो काय सगळा खड्डा आलेला होता 2 कोटी हे केले. इन्शुरन्सचे पैसे आलेले आहे ते आम्ही 2 कोटी बँकेला आम्ही दिले. त्यामुळे तुम्हाला जेव्हा असं पुण्य तुमच्याकडे असतं की बँकेला कधी म्हणजे 30 वर्षामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की उद्योजकांनी एकही चेक तुम्हाला दिल्यानंतर तो तुम्ही टाकू नका असं मी कोणाला किंवा बाहून झालेलं असं एकही उदाहरण नाही 30 वर्षामध्ये. त्यामुळे आपल्याला ही जी काही आपण केलेल्या गोष्टी असतात डिसिप्लिन जी फायनान्शियल असते तर त्याचा आपल्याला प्रचंड फायदा होतो. किंवा आता एखादा समजा बँकेचं हे असेल तर तुम्ही सांगितलं की नाही मी आता देऊ शकत नाही पण अमुक वगैरेपासून आम्ही रेग्युलर द्यायला लागतो, बँक ऐकतात काही गोष्ट. पण आपण समोरून सांगायला पाहिजे ते आल्यानंतर बाबा तुझं का हप्ता थकला असं विचारण्याची पाळी त्यांच्यावरती येतात का म्हणजे तर तुमची जी क्रेडिबिलिटी आहे तुम्ही सांगितलं. सर आता तुम्ही जे पुण्यकर्म म्हणाला त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न मला तुम्हाला नक्की विचारायचं, कारण आम्हाला माहिती आहे की तुमची आध्यात्मिक बैठक चांगली आहे आणि त्याचबरोबर तुमचा एक मॅनेजमेंट विषयी आणि अध्यात्माच्या एकत्रीकरणाविषयी फार महत्त्वाचं विधान आहे की ते दोन्ही हँड इन हँड असले पाहिजे. तर हा विचार नक्की थोडा आमच्यासाठी एक्सप्लेन करा.
बरंचदा काय होतं की जसं आपण व्यवसाय करायला लागतो तर आपल्याला आपण हा का होतो कसा होतो, जसं वेगवेगळे मॅनेजमेंट आहे, पैसे आहे, मार्केटिंग आहे, प्रॉडक्ट आहे, ह्या जगात आपण म्हणतो 7 P's. ते प्रोडक्ट, प्रमोशन, प्राइसिंग, पीपल, प्लेस, म्हणजे त्याचं प्रमोशन आणि प्रॉफिट. तसं अजून एक येते म्हणजे हे विश्व कोणी निर्माण केलं, सायन्स काही सांगू दे की आपल्याला माहिती आहे की अजून सायन्स कुठे पोहोचलेलं नाही आहे. आणि त्याचवेळी जेव्हा माझ्या मनात असं तेव्हा आलं की जेव्हा 2000 साली धंद्यामध्ये खूप लॉस येत होता, घरी पण आजार पण होता आणि घी देखा था लेकिन बडगा नाही देखा था, असं झालं की म्हणजे आनंद एखाद्या ह्याच्यावरनं आपल्याला व्यवसायामधून मिळेल असा होतो कधीतरी. आणि आनंद तो आपण सगळं आपण त्या धंद्यामध्येच आपण लावतो आणि मग आनंद मिळत नाहीये. मग आपण म्हणतो की विश्व निर्माण कोणी केलं. मग थोडंसं आपल्याला रामरक्षा म्हणत होतो आम्ही, भीमरूपी म्हणत होतो, बाबा रोज पूजा केल्याशिवाय जात नव्हते, विष्णू सहस्रनाम म्हणत होते. आणि मनाचं मध्ये आपण म्हणलं की कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. तर त्याचं लक्षात आलं की त्याचं सनातन संस्था जे आहे त्याचं मी एक प्रवचन त्यांचं ऐकलं. त्याचं की आत्मशक्ती किंवा आत्मबळ आपण म्हणतो, तर आत्म म्हणजे आत्मा आपला. तर आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी व्हायला लागल्यानंतर मला असं लक्षात आलं जसं बॅटरी चार्ज करायला लागते, गाडीत पेट्रोल भरायला लागतं, तसं कुठेतरी मी वरचा जो श्रद्धा आहे ती मी वरची श्रद्धा किंवा मी वरचा जो कॉन्फिडन्स आहे हा तुम्ही नामस्मरण केल्यानंतरच तुमचा वाढतो. आणि मग मी दिवसांना 3-3 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायला लागलो. आणि मला लक्षात आलं की मला कुठेतरी ते चैतन्य जे आहे होतं ते यायला लागलं. याचं सायन्स कसं ते सिद्ध झालेलं नाही आहे. आणि मग मी ठराविक एक वेळ रोज अमुक आपण रोज विष्णू सहस्रनाम म्हटलं पाहिजे, रोज पूजा केली पाहिजे, रोज बाबा आपण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण आपण केलं पाहिजे, 10 माळा. मग जेव्हा संकष्टी चतुर्थी असेल तेव्हा आपण अथर्वशीर्ष आपण म्हटलं पाहिजे 11 वेळेला. असं सगळ्या गोष्टी करायला, दानधर्म आपण केला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती हे त्यांनी अध्यात्माचे असे टप्पे सांगितलेले. तर हे टप्पे म्हणजे पहिल्यांदा नाम, मग सत्संग, जे काय सत्संग असतील, प्रवचन असतील ते ऐकली पाहिजे चांगल्या गोष्टी. मग सत्सेवा म्हणजे आपण काही सेवा केली पाहिजे शरीराने, म्हणजे इगो कमी होतो आपला. आता काय मी कोणतरी आहे, मी साहेब आहे, मी कशाला केर काढू, मी कशाला सतरंजा घालू, मग दुसऱ्याचं पण ऐकत नाही. धंद्यामध्ये सुद्धा तुम्हाला दुसऱ्याचं ऐकायला लागतं ना, आपलंच खरं करायला लागलं की पण नुकसान होणार तुमचं. कंझ्युमरचं ऐकायला पाहिजे. सर गेला 1 तासभर आपण बोलतोय आणि तुमच्याकडून आम्हाला काय म्हणतो तुम्हीच सांगितलं की दिलं गेलं पाहिजे सारखं आम्ही घेतोय पण अजून राहत नाहीये. म्हणून एक काय प्रयत्न की आपले जे स्टार्टअप आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की आता जे उद्योग नवीनच नुकतंच चालू केला, 1 वर्ष झालंय, 2 वर्ष झाले, आपण म्हणतो उद्योगाला 1000 वर्ष तरी 1000 दिवस तरी द्यायला हवे. तर अशा लोकांकरता तुम्ही काय मार्गदर्शन कराल? स्टार्टअपचं खूप चांगली संकल्पना आहे. आणि आता जे आपले आदरणीय मोदीजी आहेत त्यांचा आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण भारत अशी जी संकल्पना आहे, तर आपण एक पूर्वी कसं असायचं की गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे एक कायमचं झालं की रिटायरमेंट होईपर्यंत लोक रेल्वे, पोस्ट आणि याच्यामध्ये लागायचे. उद्योगाकडे पण आपण तसं केलं की आपल्याला फुल टाईम जर का आपण व्यवसाय करतो तर 40, 50, 60 वर्ष, कारण उद्योगात पण रिटायर होतच नाही. तर असा उद्योग असला पाहिजे. तर माझ्या असं मनात आलं की जी आपली पॅशन आहे किंवा आपलं जे आवड आहे त्याला जर का आपण उद्योगामध्ये जर का आपण कन्वर्ट करू शकलो तर ती स्टार्टअपची संकल्पना. आणि मग सतत त्याला आनंद पण मिळेल. म्हणजे पैसे मिळवण्याचा उद्योग हा काही ATM नाही आहे, ऑल टाइम मनी केला पैसे काढले आणि बाकीचा मग वेळ सगळा दुसऱ्यासाठी खर्च केला. तर आनंद मिळण्याचं जे आपलं साधन आहे, तो समजा चित्रकार आहे तर त्यांनी चित्रकलेमध्ये त्यांनी काय उद्योग करावा, कला आहे तर कलेमधून त्यांनी काय उद्योग करावा, त्याला खाण्याची आवड आहे त्यांनी हॉटेल टाकावं, की त्याची आवड आणि त्यांना त्याचा उद्योग करता. असं जर का हे केलं आणि मी जसं म्हटलं की बाकीचे सगळे जे नियम आहेत ते जर का केले आणि स्टार्टअपसाठी फंड सुद्धा अवेलेबल आहे, तर गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स आहेत जे पूर्वी एवढ्या कधीच नव्हत्या. तर त्याचा जर का आपण चांगला उपयोग केला आणि मॅनेजमेंटचं जर का त्यांनी थोडंसं शिक्षण घेतलं स्टार्टअपवाल्यांनी, तरी त्यांची संकल्पना आणि त्याच्या जोडीला मॅनेजमेंट, तर मला असं वाटतं नक्की यशस्वी होते. उद्योग निवडताना काळजीपूर्वक निवडा. थोडक्यात हा सल्ला की आपल्याला आयुष्यभर तो करता आला पाहिजे, सारखी धरसोड करून चालणार नाही. कारण मग बदलला की ते आधीची जी काही तपश्चर्या, आधीचा जो आवड आहे तो सगळं शून्य होतो. आणि आनंद मिळणं हा सगळ्यात महत्वाचा की त्याच्याबरोबर पैसा येतो. करेक्ट. सर असे अनेक अजून गोष्टी आहेत की ज्या चालू राहू शकतात. थोडासा वेळेच्या कन्सेंट अभावी होतं, म्हणजे थांबवत नाहीये पण कुठेतरी थांबणं आहे प्रत्येक गोष्टीला. पण म्हणजे जाता जाता मला असं विचारायचं आहे की आज BBNG म्हणून जे आम्ही काम करतो, श्रीपाद सरांनी जे स्वप्न बघितलं आणि त्यातनं BBNG ची निर्मिती झाली,
की ब्राह्मण समर्थ व्हावं, समृद्ध व्हावं आणि संपन्न व्हावं या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी जे काम सुरू केलंय, आज हे काम यापर्यंत आलंय. BBNG वर आपण सतत आहात, त्यामुळे तुमच्याकडनं या कार्याविषयी आणि या कार्याच्या एकंदर गरजेविषयी मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. लहानपणी सुद्धा आम्ही जेव्हा ब्राह्मण कुटुंबातली कुठली व्यक्ती आहे तर आम्हाला सुद्धा असं हे भटा असं चिडवलं जायचं आणि कुठेतरी एक प्रकारचं असं वाटायचं की ब्राह्मण म्हणजे तो कमकुवत आहे, ब्राह्मण म्हणजे असंघटित आहे, यात लक्षात द्यायला लागलं. आणि मग आपण लक्षात आलं माझ्या की जसं म्हणजे ब्राह्मणांनी काय करा आणि संख्या पण आपली कमी आहे, तर उद्योजकता हाच एकमेव पर्याय माझ्या असं मला की ब्राह्मण बिझनेस आणि ब्रँडिंग असं BQ असं मी कधी कधी म्हणतो की ब्राह्मण बिझनेस आणि ब्रँडिंग आणि बुद्धी आहे आपल्याकडे. आणि मग जर का आपण संघटित झालो, इस्रायल बघितलं आपण, मी नेहमी इस्रायल आणि मारवाडी लोकांची तुलना करतो की इस्रायल जगातला त्यांच्याकडे देशच नव्हता, त्यांनी देश विकत घेतला आणि सगळे बिल गेट्स पासून कोण आहेत सगळे ज्यू आहेत आणि सगळ्या जगातल्या मोठ्या बँका ह्या ज्यू लोकांकडे आहेत. तर ब्राह्मणांनी सुद्धा जर का ठरवलं आणि ब्राह्मणांनी जेव्हा इतिहासामध्ये ज्ञानदानाचं कार्य होतं ते केलं, शिवाजी महाराजांच्या वेळी किंवा पेशव्यांच्या वेळी लढाई हातात तलवार घ्यायची होती तेव्हा घेतली. म्हणजे जे काही पण आता वैश्य धर्माचं आपल्याला काय साधना करायची तर वैश्य धर्माची साधना करू ना, आपण व्यवसाय करू आपण आणि त्याला परत बुद्धी आणि आपल्या साधनेची जोड जर का आपण दिली तर काय यशस्वी होणार नाही आपण. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे ही संकल्पना आहे की ब्राह्मणांनी फक्त ब्राह्मणांसाठीच नाही सगळ्यांसाठीच आपण उद्योग केला पाहिजे, मराठी असेल पण आपण एक संघटित ट्रेनिंग आहे. कारण आपल्याकडे एक लिमिटेड टाइम आहे, आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे, लिमिटेड शक्ती आहे की जर का ब्राह्मणांमध्ये आपण जर काही केली, कारण तो श्रद्धावान आहे सगळ्यात महत्त्वाचं, तो देवाला मानतो, तो दुसऱ्याचं वाईट होऊ नये हे तो चिंतत असतो, त्यामुळे तो नक्की यशस्वी होईल. बाकीच्यांवरती जर का शक्ती खर्च करण्याच्या ऐवजी ब्राह्मणांवरती शक्ती खर्च केली तर नक्की यश मिळेल. आणि BBNGचं जे काय उपक्रम असतील याच्या पुढचे सुद्धा तर पितांबरी पूर्णपणे फुलफ्लेज तुमच्या बरोबर आहे. मग ते तुम्हाला कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप असू दे, लोकांना उद्योजकांना मार्गदर्शन असू दे, आमचा उद्योग बघायला यायचं असू दे, जे तुम्ही सांगाल त्याच्या आम्ही तुमच्या बरोबर. सर आमची ही संकल्पना आपल्याला कशी वाटते? संकल्पना अतिशय उत्कृष्ट आहे की ही जी आपण दीपस्तंभ संकल्पना आहे की जे थोडेफार ज्यांनी यशस्वी झालेले आहेत तर त्यांची जे काही आयडिया आहे तर मला असं वाटतं की आज जी आपली मुलाखत आहे त्याच्यातनं बऱ्याच लोकांना काही कशा प्रकारे विचार केला पाहिजे किंवा अजून काय गोष्टीचं. आणि मुलाखतीची मला खूप आवडली गोष्ट, कारण तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही विचारत असता, तर आम्ही आमच्या स्टोरी लावत असतो. तर हे खूप चांगलं आहे की त्या ह्याच्यातनं अभ्यास करून आणि तुम्ही आता माझ्या मुलाखतीतून काय आलं तर दुसरे जे कुठले पॉईंट्स आले नसतील ते दुसऱ्या दीपस्तंभांच्याकडनं आपण ती पॉईंट्स आपण घेऊ शकतो आणि एक समृद्ध विचार संपूर्ण उद्योजकांकडे आपल्या BBNG सगळ्या जगभरातल्या मेंबर्सकडे जातील याची मला खात्री आहे. आणि नक्की त्यांच्या उद्योगामध्ये काही पटींमध्ये वाढ होईल आणि प्रॉफिटमध्ये पण वाढ होईल याची मला खात्री आहे. तुम्ही जे म्हणलं आता म्हणला दामोजी तुम्ही, तर सरांनी आपल्याला सुचवलं की हा पूर्णविराम नाहीये, हा स्वल्पविराम आहे. कारण त्यांनी सांगितलं तुम्ही पुढचे कुठल्याही मार्गदर्शन करता किंवा कुठल्याही गोष्टी करता BBNG करता सर अवेलेबल आहेत. तर ही संपवायच्या आधी हा आपला स्वल्पविराम आहे. आपण नक्कीच सरांना परत भेटू. म्हणजे हा दीपस्तंभाचा उपक्रम पुढे न्यायला आपल्यासारख्या माणसांचा आम्हाला सतत सपोर्ट लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार त्रास देऊ. पण ही मुलाखत संपण्याच्या आधी आमचे BBNGचे डायरेक्टर अरविंदजी आज इथे, मी त्यांना विनंती करणार आहे की सर आपण थोडंसं सरांबरोबर बोलावं आणि आपल्या संस्थेकडनं आणि या दीपस्तंभाच्या उपक्रमाकडनं त्यांना ही ट्रॉफी देऊन एक प्रेमाची भेट म्हणून द्यावी. प्रभू देसाई साहेबांशी माझा संबंध 20 वर्षापूर्वी झालेला आहे, 20 ते 25 वर्ष झाली असते. कदाचित त्यांची व्यवसायाची सुरुवात आणि माझी सुरुवात ही जवळपास 2-4 वर्षाच्या फरकाने तेवढीच असेल, पण आज त्यांची जी जो स्तर त्यांनी गाठलेला आहे तिथं मी जवळपासही नाही आहे, ही त्यांची अचिव्हमेंट आहे. आणि आजचा जो काही तास दीड तासाचा आपण जो काही वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत केला, मला असं वाटतं हा तास दीड तास नव्हता सर, कदाचित पुढच्या पिढीला हा मार्गदर्शक तास दीड तास असू शकतो. आणि उद्देश तोच आहे, त्याच उद्देशाने आपण हा दीपस्तंभ हा कार्यक्रमाचं प्रयोजन केलेलं आहे. 60-70 आपण आयडेंटिफाय केले, त्याच्यातला तुमचा हा 5वा इंटरव्ह्यू आहे, पहिल्या 5 पैकी तुम्ही आहात. आणि रवींद्र प्रभुदेसाई हे नाव BBNGशी दाते म्हणून ऑलरेडी कनेक्टेड आहे आणि मी सर्वार्थाने दाते त्यांना म्हणतो. आर्थिक आणि नॉलेज आणि इन्फॉर्मेशन नेहमी ते आपल्याला देत आले आणि आज त्यांनी आपल्याला सांगितलंच आहे की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आणि अशा लोकांच्या पाठबळावरतीच ही ऑर्गनायझेशन पुढे जात असते किंवा जाते.
आमचं कुठेही असं म्हणणं नाही की आम्ही ऑर्गनायझेशन चालवतोय, तुमच्यासारखे दाते आहेत, त्यामुळे ही ऑर्गनायझेशन पुढे जाईल आणि मोठी होईल अशी मला ग्वाही आहे. आम्ही हक्काने नेहमी तुमच्याकडे येत असतो आणि कधी आम्ही हिरमुसले होऊन इथून कधी गेलेलो नाही. त्यामुळे आम्हाला त्याची खात्री आहे की तुमचा पाठीवर हात नेहमीच आमच्या असतात. त्याबद्दल धन्यवाद देण्यापेक्षा तुमच्या ऋणामध्ये राहायला मला जास्त आवडेल. आणि आज तुम्ही जो मौल्यवान वेळ आमच्याबरोबर दिला आणि दिलखुलासपणे सगळ्यांशी संपर्क साधला आणि काही मौल्यवान टिप्स आमचे जे काही मेंबर्स आले त्यांना दिल्या, त्याबद्दल एक धन्यवाद देतो. आणि एक टोकन ऑफ लव अँड ॲप्रिसिएशन फ्रॉम BBNG. थँक्यू सर. धन्यवाद सर, आपण जो वेळ दिला खूप महत्त्वाचा